हॅलो, गुड मॉर्निंग, नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल पल्लवी इंगळकर आर्ट्स। तर मी सकाळी इथे मेहंदी लावायला बसली आहे आणि हो, सर्वात आधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून जा नवीन असाल तर इथे मला मेहंदी लावायची होती कारण मला जायचं होतं लग्नाला आणि बरेच दिवस झाले मी मेहंदीसुद्धा लावलेली नाही कारण हिवाळ्यात कसं मेहंदी लावलं तर माझं डोकं दुखते, त्याच्यामुळे मी आज मेहंदी लावली आणि केससुद्धा कट केलेले होते कारण बरेच दिवस झाले केस कट नाही केले आणि खूप खराब झाले होते आणि हेअरफॉल खूप होता, त्याच्यामुळे मी म्हटलं चला केस कट करून घेऊ। घरीच कट करत असते मी केस, थोडंसंच कट मारत असते, जास्त काही कट नाही करत। आणि इथे बघू शकता मी स्वतःच्याच हाताने मेहंदी लावत आहे कारण इथे कोणीच नाही आहे मेहंदी वगैरे लावून द्यायसाठी आणि मला आता प्रॅक्टिस झालेली आहे कशी मेहंदी लावायची तर स्वतःच्या हाताने। आणि कसं छोटे छोटे पार्ट्स घेऊन बरोबर मेहंदी लावली ना तर व्यवस्थित अशी मेहंदी लागते। याचा मी एकदम पूर्ण डिटेलिंगमध्ये व्हिडिओ केलेला नाही आहे। जर तुम्हाला डिटेलमध्ये व्हिडिओ पाहिजे असेल तर तुमच्यासाठी मी नक्कीच पुन्हा एकदा मेहंदी लावणार, तर मला कमेंट्समध्ये सांगाल की मेहंदीचा शॉर्ट व्हिडिओ तरी मी बनवून टाकणार। लग्नाला जायचं आहे तर कोणाच्या, तर माझ्या दादाच्या लग्नाला, कारण ते माहेरूनकडून सुद्धा माझ्या नात्यात लागतात आणि सासरकडून सुद्धा जवळचंच नातं आहे कारण ते माझ्या आत्ते सासूचे म्हणजे आत्ते सासूचा पुतण्या आहे आणि माझ्या इकडून दादा लागतो, तर मोठ्या बाबाचाच मुलगा आणि बरेच असे नाते जुळून येतात कारण मी नात्यात आहे त्याच्यामुळे। तर बघू शकता माझे हात बघा कसे रंगलेले आहे। झालेली आहे तयार, साडी वगैरे घालून छान मस्त, आणि मी चाललेली आहे वर्धेला कारण आज मतदान आहे। मतदानच्या सोबतच आज आहे माझ्या म्हणजे कोण सगळेच तो होते, ते मोठे बाबा होते, मामाजी होते, आप्पाजी होते तर असं समजा माझ्या दादाच्या लग्नाला, कारण मी दादाच म्हणते त्याला, तर दादाच्या लग्नाला, तर लग्नाला म्हणजे लग्नाला नाही चालली, लग्न आहे त्याचं 28 तारखेला, त्याच्यामुळे मी चाललेली आहे। आता त्यांच्या इथे बांगड्या भरायचा कार्यक्रम आहे तर जाणार नव्हती पण मतदानासाठी तसं जावंच लागते, तर सोबत ते सुद्धा होऊन जाते, त्यांचा फोन आलेला होता। तर चला मग निघते मी आता। आणि शान्वी सुद्धा इथे तयार झाली आहे। शान्वी दिसत आहे तू? शान्वी सुद्धा तयार झालेली आहे। चला आता मी घर लॉक करून देते आणि निघते। आता आम्ही चाललेलो आहोत लग्नाच्या हळदीला, अजून काकाचं लग्न आहे, अजून मी मामाचं लग्न आहे, अजून मी त्यांच्यासाठी फूल आणला आहे। तुम्ही सबस्क्राइब करा तरी बिलकुल सबस्क्राइब करा बरं का, लाईक करा, अजून शेअर करा, सबस्क्राइब करा, टेन्शन नका घेऊ, सबस्क्राइब करा। माझ्या मुलीचं बोलणं जरा मनावर घ्या बरं का। तर इथे वर्धेत पोचल्या आम्ही इथं आलो वोटिंग करायसाठी आणि फोटोज वगैरे काढून घेतलेले आहे, ट्रेंडिंगमध्ये आहे ना म्हणून। तर इथे आली मी मग नंतर दादाकडे, तर इथे बांगड्या भरण्याचा प्रोग्राम त्यांचा होतच आलेला होता, घरचेच राहिलेले होते। तर मला ती म्हणते, भाग्यश्री म्हणजेच माझ्या मोठ्याची मुलगी, नवरदेवाची बहीण, तर ती म्हणते पटकन ताई ये, सर्वात आधी बांगड्या भरून घे, खूप उशीर केला तू। आणि यांनी आल्या नवरदेवाला एकदम वर उचलून घेतलं आणि शान्वीने जे फुलं तोडलेले होते ते फुलं दिले। तर इथे मी बसली, आजी येऊन बसली बाजूला, आजीच्या बांगड्या भरायच्या होत्या, तर मी म्हटलं तिला थांब, मी आधी मला भरून घेऊ दे मग तू भरशील, कारण तिला बराच वेळ लागणार कारण तिच्या एकदम छोट्या बांगड्या होत्या, तर त्या बांगड्या घालायसाठी खूप वेळ लागला। आणि या ज्या बांगड्या ज्या घालत आहे ना मला, त्या माझ्या सासूबाई नाही, माझ्या काकू आहे त्या, माझ्या मावस काकाकडल्या काकू आहे त्या। तर त्यांचं घरी ना गावाकडे माणगावला स्टेशनरी आहे मोठी, तर तिथे ह्या काकू जी आहे ही माझ्या त्या मोठ्या जे नवरदेवाची मावशी आहे,
तर तिलाच सांगितल्या होत्या बांगड्या वगैरे आणायसाठी, तर त्यांच्याकडेच कॉन्ट्रॅक्ट दिला होता बांगड्यांचा वगैरे. तर म्हणजे इकडून तिकडून हे सर्वजण माझ्या समजा नात्यातच आहे. तर मी जे जुनं नातं आहे तेच कसं तोंडात बसलेलं राहते ना, तर मग मी तेच म्हणत असते. मी मोठे बाबाला आत्या मामाजी वगैरे काही म्हणत नाही. आणि या आमच्या शीतलताई या माझ्या सासूबाईसाठी बांगड्या शोधत होत्या. मी आत काही गेली नव्हती, आई आलेल्या आहे. तर आई सकाळीच आलेल्या होत्या. तर त्यांनी सर्वात आधी बांगड्या कमी भरल्या होत्या. मग त्या बोलल्या मामींनी एवढ्या कमी बांगड्या का बरं भरल्या, म्हणून त्यांच्या मामींसाठी बांगड्या नेत होत्या. तर त्यांनी मला सांगितलेलं होतं की तू आज मेहंदीचा प्रोग्राम आहे तर हिरवी साडीच घालून येशील म्हणून. तर मी छान हलकी पतली मस्त, उन्हाळा जास्त हेवी पण नाही झालं पाहिजे म्हणून अशी साडी घालून आली आणि इथे भरत आहे मी आता बांगड्या. तर आमच्या गप्पा गोष्टीसुद्धा सुरू. मी आता विचारलं, मी म्हणलं होत्या आणि ती मला म्हणत होती की ताई मला मेहंदी वगैरे लावून देशील. तर मी पण विचार केला होता की यावेळेस मी मेहंदी लावणार म्हणून, पण मला पॉसिबलच नाही झालं मेहंदी लावणं, कारण इकडून तिकडे. आणि ते आई आल्या होत्या माझ्यासोबत बोलायला माझ्या बांगड्या कशा वाटत आहे म्हणून. तर मी म्हटलं मीच सांगितलं त्यांना तुमच्या हाताचा माप. तर तुम्हाला झाला का म्हटलं बरोबर. तर हो बोलल्या त्या. तेच बोलत होतो आम्ही आणि की तू कधी आली काय आली ते विचारत होत्या. माझ्या भाषेच्या लग्नाच्या पहिले आता छोट्याशाच भरल्या होत्या. तर माझ्या ननदबाई केला मला म्हणते बांगड्या जास्त घ्या. हो शेवटचं लग्न आहे ना, मस्त एन्जॉय करायचं आहे. त्याच्यामुळे बांगड्या भरल्या आता. आणि आमचे नवरदेव सर्वेच्या मागूनच यायला लागते, बांगड्या उरल्या पाहिजे बा म्हणून. फोटो काढू का तुमचा? तरी ते चालू होते आमच्या ननद भावजाईच्या मजा थट्टा करणं सुरू. तरी 4 जणी यायच्याच होत्या, त्या आल्यावर आणखीनच मजा. तर इथे चालू होती वहिनींची पूजा करणं. तर पूजा खूप छान अशी पूजा मांडलेली होती वहिनींनी. आणि शीतलामाता मंदिरात जायचं होतं आम्हाला हळद घेऊन. तर छान मस्त बघा किती सुंदर असं देव दिसत आहे. आणि ह्या आहे आमच्या वहिनी, मोठ्या दादाकडल्या वहिनी. तर हे इथे हळदीचं घागरमध्ये पाणी होतं तर ते सुद्धा न्यावं लागतं डोक्यावर घेऊन. त्यात निंबाचे पाणी. वाट पाहत होती तुम्ही माझी? अरे बापरे, झालं ना ऐकरा. मग आम्ही सर्वजण इथे निघालो आहो मंदिरात जायसाठी. तर मी जाणार नव्हती, पण थोडंसं ऊन कमी वाटत होतं तर मग मी निघाली इथे. आणि शान्वीला घरीच ठेवलेलं होतं आईजवळ. तर सर्वजणी मस्त अशा ग्रीन साड्या घालून, सर्वजणी ग्रीन साड्या घालून होत्या. तर इथे पोचलो होतो मंदिरामध्ये आणि थोडंफार थकल्यासारखं झालं तर आम्ही बसून गेलो होतो. आणि इथे वहिनींची आणि मावशींची पूजा चालू आहे. शीतलामाता मंदिरात आलो होतो. या मंदिरात यायच्या आधी हनुमानजीच्या मंदिरात गेलो होतो, तिथला मी शूट काही घेऊ शकली नाही. आणि तिथून मग घरी परत आलो, शीतलामातेच्या मंदिरातून परत आलो. आणि इथे जे आरतीचं ताट पकडतात तर त्यांचे पाय धुतात आणि जे घागर पकडतात त्यांचे पाय धुतात आणि हा घास कुटका ओवाळून असं टाकतात. तर हे सर्व झाल्यानंतर आम्ही इथे मैफिल सर्वी घरात. त्यानंतर इथे सर्वांचा मस्त चहा पाणी वगैरे सर्व झाला आणि सर्वजण बसून होते, कारण काही काम नव्हतं त्याच्यामुळे. म्हणून मग इथे या मुली म्हणत होत्या की आम्हाला डान्स करायचा आहे. तर इथे होम थिएटरवरच गाणे लावून दिले होते. तर आम्हाला एक सरप्राईज भेटलं. शानूनी अख्खा डान्स स्टेप पूर्ण पाठ केलेला होता, आम्हाला माहीतच नाही. आणि सर्वजण जेव्हा म्हणत होते छान डान्स करते तुझी मुलगी, छान डान्स करते, मी म्हणलं आम्हालासुद्धा माहिती नाही तिला एवढा चांगला डान्स येतो म्हणून. तर तिची आजीसुद्धा सरप्राईज झालेली होती की शान्वीला असा पण डान्स येतो. तर
त्यासुद्धा सरप्राईज होत्या आणि छान डान्स केला होता मुलींनी छोट्या छोट्या. आणि तिच्या मागची जी मुलगी आहे खुशबूची मुलगी आहे ती, तर तिनेसुद्धा छान डान्स केला होता. शानूच्या सेटची आहे ती पण, तर तिचं पण नाव सानूच होतं. तिचं नाव सानूच आहे आणि हिचं नाव शानू. तर दोघींनी छान डान्स केला आणि ते माझंसुद्धा इथे सुरू होतं, बघू शकता तुम्ही. बघा, मला तर काय गाणे सुरू झाले की बस माझं चालू होऊन जातं. मला पण सर्वजण म्हणत होते डान्स कर, पण मी म्हटलं राहू द्या. कंटिन्यू 3 दिवस DJ होता आणि लग्नाच्या दिवशीसुद्धा DJ होता, त्याच्यामुळे थोडीशी एनर्जी वाचवून ठेवावी लागेल, म्हणून मग मी ते बसल्याच माझं चालू होतं. तरीसुद्धा चालू होतं बसल्या. आणि ही आहे शानूची मावशी, जिच्यासोबत ती डान्स करत आहे ना, शानूची मावशी आहे. तर माझ्या काकूची मुलगी आहे ती, आणि आईची सख्खी भाची माझी काकू लागते. त्यामुळे मी काकूचं माझं पहिलंचं जे नातं आहे ते चालू देते मी, म्हणून मग मी तुम्हाला सांगते की ती दीदी पण आहे आणि मावशी पण आहे. तर शानू मावशीच म्हणते तिला. तर मावशीसोबत ती डान्स करत आहे आणि तिच्या स्टेप फॉलो करत आहे बरोबर. बघा कशी कॅप्चर करत आहे. तर तिची आजी पण एकदम पाहताक्षणी हे झाली, कारण आधी शानू तेवढी डान्स वगैरे काही करत नव्हती आणि न्यानू तर इतकी छान डान्स करते, म्हणजेच माझी पुतणी खूप छान डान्स करते. ती जर असती ना, तिने तर आणखीनच मस्त डान्स केला असता. तर छान मस्त एन्जॉय केलं लग्न सर्वांनी. तर माझे समोरचे जे व्लॉग आहे ते सुद्धा छान राहणार. तर व्लॉगला तुम्ही एन्जॉय करा आणि लग्नाला सुद्धा बघून एन्जॉय करा. आणि कमेंट्समध्ये नक्कीच सांगाल कसे वाटले तुम्हाला लग्नाचे व्हिडिओ ते. आणि इथे आम्ही सर्व झाल्यानंतर इथे बाहेर बसलो आहे मेहंदी काढायसाठी, कारण नवरदेवाच्या हातावर मेहंदी काढायची होती. तर ह्या शीतलताई मी मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलेल्या आहे. शीतलताई म्हणजे माझ्या आत्याची मुलगी. तर त्यांनी एका हातावर काढली आणि एका हातावर मी मेहंदी काढली. तर दोघींनी मिळून इथे मी नवरदेवाची मेहंदी कंप्लीट करून घेतली आणि बसलो होतो इथे गप्पा गोष्टी करत मस्त. तर माझा मोबाईल होता संयुक्ताच्या हातात, म्हणजे जी मगाशी डान्स करत होती ती. तर सर्वांना हाय 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 करायला लावत होती. कुठे चालली? बसले. पप्पा कुठे गेले? पप्पा हरपले. किती वाजता घेतले? 4 वाजता. किती सुंदर आहे. तुला आवडला? तर आले मी वर्धेवरून. आल्यानंतर जेवण खावण जे काही करायचं आम्ही ते केलं. थोडंफारच करायचं होतं कारण तिथूनच जेवण करून आलो होतो. तर आणि थोडंसं जेवण वगैरे झालं. त्यानंतर मग मी इथे पॅकिंग चालू केली. माझी पॅकिंग म्हणजेच उद्याची आणि परवाची बॅकपॅक केली. आणि त्यानंतर केसाला मस्त चंपी केली, कारण आज मी मेहंदी लावली होती, जसं तुम्हाला सांगितलंच मेहंदी लावली. तर हेअर वॉश मी यांनी नाही केलं, शॅम्पूने केलं नाही, असंच हेअर वॉश केलेलं आहे. तर आता उद्या छान मस्त हेअर वॉश करणार शॅम्पूनी आणि छान केस रंगलेले आहे. मला तुम्हाला रिव्ह्यू दाखवायचा राहिला. तर उद्या मी शॅम्पू केल्यानंतर तुम्हाला दाखवेल केस कसे झालेले आहे. आणि तर असं झालं आहे आजचा दिवस. तर उद्याचा ब्लॉग खूप मस्त राहील. तर नवीन नसाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून जा. आणि व्हिडिओ आवडला असेल आजचा तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि उद्याच्या व्हिडिओसाठी आणि नेहमीच्याच व्हिडिओसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा, कारण त्यामुळे ना तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल मी जो पण व्हिडिओ अपलोड केलेला आहे तो. चला मग आता बाय बाय, गुड नाईट, टेक केअर, बाय.